आमच्या प्रिय बंधू बहिणींना प्रभू येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करीत आहे. आपण हल्ली पाहत आहे ख्रिस्त म्हणजे कोण? ख्रिस्त म्हणजे देवाने पाठवलेला. ख्रिस्त म्हणजे सर्व काय प्रकट करणारा. ख्रिस्त म्हणजे सर्व काय देणारा. आणि ख्रिस्त म्हणजे आमच्या संकटकाली आम्हाला मदत करणारा. आता आपण पाहत आहे एक स्त्री आणि येशूच्या जे भाषण चालत होता, संभाषण. आता ती म्हणते योहान 4:15 मध्ये, हे प्रभू, मला जेव्हा पण ताण लागते या हिरीकडे मी येते पाणी घ्यायला. मला तुझ्या जीवनाचं पाणी दे, म्हणजे मला पुन्हा ताण लागणार नाही आणि रोज कळस घेऊन गावातून इथपर्यंत पाणी भरायला यायची गरज नाही ना. तुझ्या जीवनाचं पाणी दे. तर येशूने म्हटलं, जा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. ती म्हणली, हो मला नवरा नाही आहे. ती कुठल्या अर्थाने म्हटली माहित नाही, पण येशूने म्हटलं, तू खरं सांगितले बाबा, तुला 5 पुरुष होते, पण आता तुझ्याबरोबर जो आहे ना तो तुझा पुरुष तुझा नवरा नाहीये. तिला एकदम भीती वाटली. ती म्हणली, हो तुम्ही तर संदेष्ट आहेत. बाप रे, माझ्या मागचं जीवन, आताचं जीवन तुम्ही आता मला पाहिलं आणि माझ्या जीवनाचं सर्व तुम्ही उघडून सांगितलं. कारण येशूने म्हटलं, ख्रिस्त, तिचा विश्वास काय, ख्रिस्त येताना सर्व काय प्रकट करणार, त्याच्या समोर काय गुप्त राहणार नाही. इतकं ते म्हणते, बापरे तुम्ही तर संदेष्ट आहे. आता येशूने म्हटलं, मग ती म्हणते, आमचे पित्या तर इथे आराधना करत होते, तुम्ही यरुशलेममध्ये आराधना करता. आणि येशूने म्हटलं योहान 4:23 मध्ये, खरंच इथं बघ, मी सांगतो, देव आत्मा आहे. योहान 4:23-24 मध्ये देव आत्मा आहे आणि तो संपूर्ण जगामध्ये आहे, इथे नाही, संपूर्ण जगामध्ये देवाची आराधना करू शकतो. हो, येशू प्रभू आमच्यासाठी जगामध्ये आला आणि सर्व मानवासाठी आपला जीव दिला आणि जिवंत उठला. आज जिवंत परमेश्वर आहे. आज येशू ख्रिस्त फक्त इथं नाहीये, तुमच्या घरामध्ये आहे, तुमच्या कामामध्ये, सगळ्या ठिकाणी आहे. का तो जिवंत परमेश्वर आत्म्यानं आहे. हो, त्याला ओळखून घ्या. आज तुमच्यासोबत बोलत आहे. तुम्हाला ते सार्वकालिक जीवन तो देण्यासाठी आलेला आहे. प्रार्थना करा. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. हो, ते स्त्री म्हटले, मला पुन्हा ताण लागायचं नाही, मी परत पाण्याकडे यायचं नाही, मला जीवनाचे पाणी दे. हो प्रभू, आज या जगामध्ये पापामध्ये ताण आहे, वाईट कामामध्ये ताण लागलेले आहे. लोक ताण त्यांच्या ताणाला कोण मिटू शकत नाही, पण तो जीवन देणारा परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे, जिवंत ख्रिस्त आहे. प्रभू आमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर आहे. आज जसं या जगामध्ये ताणाने राहिलेलं प्रत्येकाचा ताण मिटून टाक प्रभू. जीवनाच्या पाणी दे, तुझ्या जीवन दे, त्यांचं सर्व पाप ते क्षमा कर प्रभू, आणि त्यांच्या मनामध्ये, जीवनामध्ये शांती, समाधान दे, आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.